नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? शुभ सकाळ. सगळेजण आनंदात असाल अशीच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. मला त्याच्यात माझं मनोगतच व्यक्त करणार आहे मी. तर दुसऱ्याच्या लाईफशी किंवा दुसऱ्याच्या पर्सनल लाईफशी मला काही घेणं. लोक माझ्या बाबतीत काय बोलतात, का बोलतात, मला हे तुमच्या कमेंटद्वारे ऐकून घ्यायचं आहे. किंवा लोकांना कसं असतं, स्वतःचं ठेवायचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ती मणिमाऊ कशी असते, ती दूध पिते ना, तेव्हा तिला काय वाटतं की मला कोणीच बघत नाही, पण तिला सारं जग बघतंय, तिला माहीतच नसतं. तशी आपल्यामध्ये काही लोकांची गोष्ट असते. मला काही तसं नाही, मला कोणी काय म्हणेल किंवा काय म्हणेल, आता मी त्या विचार आधी होतं मला कोणी अरे आपण असं केलं तर आपल्याला लोक असं बोलतील, आपण असं करूच नाही. मी असं विचारांची बाई होती, कारण की मी एक साध्या सुध्या सिंपल गरीब घराण्यातली मुलगी होती. गरीब घराण्यातली म्हटलं, अत्यंत गरीब, जे एकदम रोडावरचे म्हणता येईल ना, भिकारी, त्या अवस्थेत. सांगायला मी मोठ्या मोठ्या घरातली मराठा, पण नाव मोठे लक्षण खोटे असे म्हणतात ना, अशा प्रकारची आमची फॅमिली होती. असं तरी पण मला अभिमान आहे माझ्या फॅमिलीचा. त्यांनी माझ्यासोबत जे केलं असं कुठल्याच मुलीसोबत भविष्यात होऊ नये, किंवा माझ्या आईसोबत जे झालं ते कधी कोणासोबत होऊ नये. म्हणूनच मी प्रत्येकाला माझं मनोगत सांगण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या स्टोरीपासून किंवा आमच्या फॅमिलीपासून जर कोणाला काही एक फॅमिली जरी सुधारली तरी मी समजेन की माझ्या काही मनोगत व्यक्त करण्यामुळे दुसऱ्या 10 बायका त्यांच्या संसारात सुखी झाल्या. म्हणूनच माझं मनोगत आता मी इथून पुढे व्यक्त करत जाणार आहे की ज्या चुका मी माझ्या आयुष्यात माझ्या आईने केल्या, मी केल्या, त्या परत कुठल्या मुलीने किंवा कुठल्या बाईने करू नये. आपला संसार, आपलं घर जेवढं आपल्याला जपून ठेवता आलं तेवढं आपण जपून ठेवायचं. जेवढं आपलं स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल आपण विचार करतो तेवढं आपण त्याच्यासाठी स्टेबल आहोत का, किंवा आपल्याला कोण आपलं म्हणतं का मनापासून, ज्याला खरोखर करायची मदत. पण कोणाची करायची? त्या रस्त्यावरचे लोक असतात बिचारे, ज्यांना खरोखर हात नाही, पाय नाही, आंधळे आहेत, अनाथ मुलं आहे, ज्यांना आई नाही, बाप नाही, ज्यांना चालूच डोक्यावर चटणी, अशा मुलांना काम, रोजगार किंवा काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन देऊन त्यांचं भलं करता आलं तर अशा पद्धतीचंच सत्कार्य करा. बाकी कोणाचं इंटरफेअर करून कोणाचं लाईफ उद्ध्वस्त करण्याचं काम कोणी करू नये, हीच माझी मनापासून सर्वांना इच्छा आहे. कारण की लोकांना काय असतं, आपल्या घरात उंदरं फारकत मागतं आणि लोकांच्या घरामध्ये लोकांना आवडतं. मग ते शेजारी असो, पाजारी असो, किंवा आपले सख्खे घरचे नातेवाईक असो, स्वतः घरातले बहीण भाऊ असो. बहिणीला वाटतं मीच फक्त हुशार आहे, माझ्या भाऊला काही अक्कलच नाही, याने माझं ऐकलं पाहिजे. भावाला काय वाटतं, मी बाहेर जातो, मीच राजासारखा सावकार आहे, माझ्या बहिणीने माझे सगळे आदर्श वागायला पाहिजे. पण कुठलंही नातं असो, बहीण भावाचं असो, आईचं मुलीचं असो, नवऱ्याचं बायकोचं असो, नात्यामध्ये सन्मान दोघीकडून असला तरच ते नाते टिकतात. ते आईचं, बहीण भावाचं, नवरा बायकोचं, बहिणी बहिणीचं, मैत्रिणींचं, कोणाचंही नातं असो, हा तरी माझा अनुभव. जर त्याच्यासाठी एकच माणूस प्रयत्न करत असला आणि बाकीच्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ, तर स्वार्थी माणूस काय खरंच सुखी होऊ शकतो का? नाही होत. कारण की आताचे कर्मदेव पहिले काय म्हणतो, पहिले वरती भरायला लावायचं म्हणे, पण आता तसं नाही ना, खालीच भरायला लावतो तू डोळ्यासमोर. तरी काही लोकांना त्याची कळत नाही की अरे आपल्याला असं आपण वागलो आहे म्हणून आपल्याला त्या देवाची त्या कर्माने शिक्षा दिली आहे का काय, ते पण कळत नाही लोकांना. साधे नसू दे, मला काही त्याच्याशी नाही, पण माझ्या ज्या चुका आहे माझ्या आयुष्यामध्ये मी केलेल्या, त्या परत कोणत्या बाईने कोणी करू नये. आणि आपलं संसार आणि आपलं मुलं बाळं, घरदार बघायचं, नवरा बायको बघायचे, बाकीचं दुसऱ्याच्या ह्याच्यात पडायचं नाही.
तरच आपला घर संसार सुखात राहील, तरच आपल्याला समाजात मान प्रतिष्ठा मिळेल. मान प्रतिष्ठेसाठीच जगायचं आहे असंही काही नाही. ज्या लोकांना मान सन्मान पण नाही, कोण आहे? लोकांना काय जगता येत नाही का? नाही. स्वतःचा मान सन्मान फक्त स्वतः करायला शिका, आपोआपच जग करेल. फक्त याचा अर्थ असं नाही स्वतःचा मान सन्मान करायचा म्हणून दुसऱ्याला कचरा समजायचा असं नाही. दुसऱ्याला रिस्पेक्ट तुम्ही देणार तर दुसरा तुम्हाला देईल. आणि मी तर दुसऱ्यांना नेहमीच रिस्पेक्ट देत आली आहे, देत राहणार. भलेही मला कोणी कचरा समजो, काही समजो, तो वरचा बघत राहील. माझ्या बाजूने तोच लढतो. तो मला थोडंसं डिप्रेशनचा त्रास देतो, पण मला परत तो सावरूनही घेतो आणि त्यापेक्षा डबल खुशी देतो. खुशी, हास्य हा जन्म आणि देवानेच मनापासून खूप, म्हणजे माझा स्वभाव हसरा मन मिळावं आहे. मला लवकर कोणाचंही माझ्या मनामध्ये कोणाच्या बाबतीत जास्त असं मनात कपट किंवा कोणाच्या बाबतीत मी वाईट विचार करणारी व्यक्तीच नाही. मी भगवंताला एकच सांगते, भगवंता सर्वांना सुखी ठेव, मनात चांगली बुद्धी दे. बस. जास्त टेन्शन यायचं मला आधी, खूप त्रास व्हायचा मला, अजूनही होतो कधी कधी. पण तो त्रास काय, आता ते मला रोग आहे म्हटल्यानंतर कसला, तो ममतेचा, प्रेमाचा, म्हणून मी दुसऱ्यावर जास्तीत जास्त माया ममता लुटवते. तोच तो रोग आहे. तर तो रोग मी मेल्यानंतर जाईल. तर तो चांगला असो वाईट असो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो जाणार नाही. त्यामुळे लोक मला काय म्हणतात काय नाही, वाईटही म्हणत असतील, चांगलंही म्हणतील. चांगलं म्हणणारे असो की वाईट म्हणणारे असो, ते काय मला घरी इथे येऊन मला पोचणार नाही. माझं जीवन मी स्वतःच जगते, स्वतःच जगणार आहे. त्यामुळे तेवढा लोकांचा आता मी विचार करणं सोडून दिलं आहे. तर काय आहे, माझी जी सांगण्याचा उद्देश आहे, लोक त्याला म्हणतील ही काय बाई स्वतःचं सांगत बसते. स्वतःचं सांगत बसते म्हणजे काय, तुमच्या घरात गप्पा मारायला कोणीतरी असेल. माझ्याशी गप्पा मारायला कोणी नाही आहे, मी एकटीच आहे. मित्रमैत्रिणी जमवल्या तर घरचे लोक म्हणतात तिला बाहेर फिरायचं वेळ आहे. कामावर गेलं तर माझा नवरा म्हणतो, नवऱ्याने कधी 2 मुलांना कधी एक खेळणं आणून दिले नाही. ते मुलं त्या मुलाला, त्या बापाला 4-4दा पप्पा म्हणून म्हणतात. माझ्याशी बोलायला कचरक जीवनाचं सत्य आहे. जाऊ द्या तिकडे, मला काही त्यांच्याशी काही हे नाही आहे, राग नाही. ठीक आहे, माझा नवरा सुधरला म्हणता येणार नाही. पण आता तो त्याचा स्वभाव झाला आहे, तरी पण मी त्याला माफ करून दिलं आहे, जवळ घेतलं आहे. त्याचं शेवटचं तुम्ही मला सांगा, जेवणामध्ये कुठली बाई आहे की ती चुकत नसेल, कुठला माणूस आहे तो चुकत नसेल. म्हणून काय त्याला जीवाशी मारायचं का? अधिकार आहे का तो कोणाला मारायचा? छोट्या छोट्या गोष्टी, माझ्या चुका एवढ्या मोठ्या नाहीच आहे. मी सांगते, असतील, प्रत्येकजण चुकला आहे, प्रत्येकजण चुकला आहे. म्हणूनच मी आधीच तुम्हाला सांगितलं की लोकांना सवय असते दुसऱ्याचं सांगायचं, दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून. दुसऱ्याच्या ताटात काय वाढलं आहे ते आपण पहिले बघतो. असे काही लोक आहेत, ते मुकाट्याने खात नाहीत. ते मी माझं तसं नाही. जर दुसऱ्यांचं बघणं, दुसरा काय खातो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझी जी मिरची भाकर आहे तीच माझ्यासाठी पुरणपोळी आहे. ज्यावेळेस मी लहान होती त्यावेळेस आम्ही 4-4, 10-10 दिवसाचे तुकडे खाल्लेले आहेत. त्यावेळेस आम्हाला काही झालं नाही. आता तर आपण कमवतो त्याच्यामुळे पाहिजे ते घेऊन खाऊ शकतो, पाहिजे तसं बनवून खाऊ शकतो. आणि ती ताकद आपल्याला देवाने दिली आहे. त्याच्यामुळे देवाचे खूप खूप आभार, खूप धन्यवाद देते मी देवाला, की भलेही जास्त नातेवाईक नाही दिले, भलेही मला सख्खी आई नाही, बाप नाही, भाऊ नाही दिले, पण माझा त्याचा जो पाठिंबा आहे माझ्या मागचा बळकट, तो कमी झालेला नाही. कारण की कितीही मला लोकांनी, घरच्यांनी
खूप संकटात आणलं खूप खूप. पण माझी जी हिंमत आहे त्या देवाने कधीच खचू दिली नाही, कारण की मला नेहमी वाटतं की माझ्यासोबत त्याने जी हिंमत दिली मला देवाने ती माणसापेक्षा जास्त आहे. 4 माणसांची हिंमत माझ्या एकटीत आहे. ज्यावेळेस हिंमत येते ना त्यावेळेस मी 10 माणसाची हिंमत एकटीला येऊन जाते. जरी ज्यावेळेस मी एकटी असते ना तरी 10 लोक मला घाबरवून सोडेल मी असे. ती हिंमत काय माहिती त्यावेळेस कुठून येते काय येते तो भगवंतच देतो मला. माझं काही प्लॅन नसतं किंवा काही नसतं, अचानक संकट येताना अचानक माझ्यात हिंमत पण येऊन जाते. नाही तर मी खूप तशी पाहिजे तर एवढी घाबरगुंडी बाई आहे. पण ज्यावेळेस संकट येतात ना त्यावेळेस माझ्यामध्ये कुठली कालिका माता येऊन जाते का झाशीची राणी येऊन जाते माहिती नाही. 1000 लोकांना पण मग त्यावेळेस मी मानणार नाही अशी बाई येऊन जाते. का तर लहानपणापासून दुःख बघितले. आईचं दुःख, बापाचं दुःख, भावांचं दुःख, भावजयांचं दुःख, सगळ्यांचे दुःख, सगळ्यांची तक्रारी, सगळ्यांची निवारण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढं निवारता आलं तेवढं निवारलं, नाही निवारलं सोडून दिलं. असे मी खूप खूप कामं केले. प्रत्येक कामाचे आता आपण मोजणी नाही करू शकत. प्रत्येकाला आपलं मोठं पण सांगू नाही शकत. सांगायचं पण नाही मला ते मी काय केलं आहे माझ्या जीवनात. जे म्हणतात ना की मी काय खूप कमवलं आहे मी माझ्यासाठी. मला माहिती आहे मी काय कमवलं, काय केलं. मला दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही, बरोबर की नाही. कोणाला उत्तर देण्याची गरज नाही मला. पण माझ्या जीवनामध्ये मला माहिती आहे 2 मुलांना बिना काही सहाऱ्याचं सांभाळणं हे जोक नाही आहे. त्यांचं शिक्षण करणं, सांगून द्यावं एखाद्या बाईने एकटीने सांभाळले त्यांना, ना आईचा सहारा ना बापाचा सहारा ना नातेवाईकांचा सहारा, तिने ते कसे सांभाळले असतील तिचे बाळ. हे प्रत्येक एखादी खरोखर प्रामाणिक महिला असेल ना तिने सांगून द्यावं की तिने तिचे बाळ कसे सांभाळले असतील. मी अभिमानाने सांगू शकते माझ्या बाळांची मी लहानपणापासून कशी काळजी घेतली आहे, कसं त्यांना लहानाचं मोठं केलेलं आहे, कसं त्यांना शिकवलं आहे. मी हर एक गोष्ट खडा सांगू शकते. तसं मला सांगून द्यावं प्रत्येक बाईने. माझ्या नातेवाईकांमध्ये असो की जे मला बोलणारे असो त्यांनी असो. बोलणं खूप सोपं असतं, करणं खूप अवघड असतं, निभावणं खूप अवघड असतं. मी प्रत्येक नातं टिकवण्याचं निभावण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला माझा स्वतःचा अभिमान आहे. लोक काय म्हणतील किंवा काय म्हणतील हे मी आता विचार करणं सोडून दिलेलं आहे. आणि हे माझं मनोगत व्यक्त करण्याचे एक साधन म्हणून मी व्यक्त करते. कोणी मला काय म्हणतं किंवा काय म्हणतं ही माझ्या स्टोरीवरून लोकांना काय माझ्या स्टोरीमुळे जर एकही महिला खरोखर खूप धाडसी झाली, हिंमतवान झाली तर मी समजेल की माझं जीवन सार्थक झालं. तिने तिच्या जीवनात काहीतरी घेतलं. माझ्या या स्टोरीमुळे 2 लोक शिकतील की अशा चुका आपण करू नये. कोणावरही डोळे लावून ती सख्खी बहीण असो सख्खा भाऊ असो विश्वास ठेवू नये. मर्यादित कालापर्यंतच कोणाला शिकवायचं, मर्यादित कालापर्यंतच कोणाला ज्ञान द्यायचं, नाहीतर कोणाला व्यर्थ ज्ञान देत बसू नये. मी स्वतःचं नुकसान करू नये. जसं मी केलं माझ्या मागे देवाची साथ होती म्हणून मी उभी आहे. पण प्रत्येकाच्या जवळ आई बापाची देवाची साथ असेल असं माहिती नाही. म्हणून हिंमत प्रत्येक मुलीने स्वतःचं, मुली असो का मुलं असो, जेवढं आपण दुसऱ्यासाठी घेतो देतो तेवढं स्वतःसाठीही घेतलं दिलं पाहिजे. स्वतःसाठीही सेविंग केली पाहिजे. हेच प्रत्येक मुलाची मुलीची जबाबदारी आहे. माझ्याकडनं ते जर कोणाला घेता आलं तर ते घ्या. मी रोज जीवनात जे मला कोणाला काय सांगता येईल मला सांग. आई बापाची स्टोरी आहे, भाऊ बहिणीची स्टोरी आहे, भावांची स्टोरी आहे. मी प्रत्येकाला माझ्या भावांबद्दल, बहिणीबद्दल, माझ्या आईबद्दल, माझ्या नातेवाईकांबद्दल सांगणार आहे. माझ्या प्रत्येक नातेवाईक माझ्यासाठी किती कोणी काय काय केलं तेही मी सांगणार आहे. त्याच्यातनं मला तुम्ही सांगा मी कुठे चुकले, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यातून तुम्हाला काय घेता येईल की अशा चुका आम्ही करणार नाही. तर प्लीज मित्रमैत्रिणींनो, माझं कोणी नाही आहे, आई नाही बहीण नाही, याच्यासाठी नाही की मला काहीतरी त्याच्यात. पण मोबाईल हे एक आजकाल सगळ्यांनाच व्यसन लागले. मलाही आता मोबाईलच एक माझं जीवनसाथी असं समजून त्याच्याजवळ माझं दुःख देव समजून मोबाईल. आतापर्यंत तर मी दगडाच्या मूर्तीजवळ देवाजवळ जाऊन
पण मोबाईल दिला आहे म्हणजे देवाचे माझ्यासमोर, साक्षात गणपती बाप्पा आहे साक्षात. तर मोबाईलजवळ यायचं, माझं मनोगत व्यक्त करायचं आणि त्याच्यातनं 2 लोकांना जर कोणाला काही घेता आलं की कोणत्या बाईने कोणता युक्ती वापरावी, कोणत्या माणसाने कसं वागावं, संसारात कसं राहावं, नवरा बायकोंना एकमेकांचं महत्त्व किती असतं, प्रत्येक बाईने कसं समजून घ्यावं, या गोष्टी मी प्रत्येक बाईला, प्रत्येक माणसाला समजून, प्रत्येकाने आपला जो जीवनसाथी आहे त्याचा कितपर्यंत आदर करावा, रिस्पेक्ट द्यावी. कारण की प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा, खुश राहण्याचा प्रत्येकाचा स्वाभिमान प्रत्येकाला आहे. म्हणून तो अभिमान, स्वाभिमान असलाच पाहिजे, गर्व नसला पाहिजे. मला गर्व नाही, पण मी स्वाभिमानी आहे. मी गर्व कधीच करणार नाही. मला कधीही कुठल्या गोष्टीचा अहंकार नाही की हे नॉलेज मला आहे, नाही. गर्व मी कधी करणारही नाही. कारण की मला माणूस म्हणून माणुसकी टिकवायची आहे. मला प्रत्येक नातं जपून ठेवायचं आहे. प्रत्येक नात्याचा मी आदर करते. तर माझी स्टोरी मी प्रत्येक मित्रमैत्रिणींना व्हिडिओमध्ये मी खरोखर माझं मनोगत तुमच्याजवळ व्यक्त करावं का, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझं दुःख तुम्हाला ऐकायला आवडेल का, सुख दुःख तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल का, तेही मला कमेंट करून सांगा. माझं कुठे चुकलं तेही कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की जीवनात मी काय करायला पाहिजेत. तशी मी खूप हॅपी आहे. प्रत्येकाने आनंदात राहा, सुखी राहा, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर शुभ दिवस तुम्हाला सर्वांना. पावसाळा इकडे तर खूप पाणी चालू आहे, रोज पाऊस पडतो. निसर्गाचा रोज आनंद घ्यायचा, जीवनाचा आनंद घ्यायचा. कधीही कोणी असं आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्यामुळे पूर्ण लोकांचे आयुष्य बर्बाद होऊन जाते. पूर्ण एकाच माणसाला त्याचे भोग नाही भोगावे लागत, तर येणाऱ्या 2-4 पिढींना त्याचा त्रास होतो. जसा माझ्या आईने आत्महत्या केल्यामुळे आमची 3 भाऊ बहिणीची लाईफ खूप विस्कटली, खूप बरबाद झालेली. त्यातून आम्ही सावरलो आहे. तसं प्रत्येकाला सावरता येईलच असं नाही, तरीही ते जीवन आहे. तशी वेळ कोणावर येऊ नये. दुश्मन जरी असले तर तर आत्महत्या किंवा समोरचा माणूस आत्महत्या करेल इथपर्यंत कोणी कोणाला त्रास देऊ नये, हीच माझी सर्वांना विनंती आहे. तर प्रत्येकाचा मान सन्मान द्या, प्रत्येकाला आदर द्या आणि प्रत्येकाचं महत्त्व ओळखा. लाईफमध्ये खूप नाते महत्त्वाचे आहेत. ते आईबापाचा असो, भाऊ बहिणींचा एक असो, नातेवाईकांचा असो, नातेवाईक पाहिजे. थँक्यू.